LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात काही हेडलाईन्स। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल तासभर चर्चा। विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे पीएम मोदींसोबतची भेट महत्त्वाची। आधी राम मंदिरातील दानपेटी चोरीवर बोला। अयोध्येत राम मंदिर लुटीवरचे नवे रामायण भाजपाने लिहिलंय। खासदार संजय राऊतांची भाजपावर टीका। राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदला। नवे सल्लागार प्रशांत किशोर यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना सल्ला। सूत्रांची माहिती। सुनील तटकरेंचं प्रदेशाध्यक्षपद जाणार, प्रश्न निर्माण। मुंबईच्या महापौर रितू तावडेंना धमकीचा ईमेल। महापौर कार्यालयासह विविध ठिकाणी बॉम्बस्फोटांची धमकी। मुंबई पोलीस सतर्क। गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरगावला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडेंची भेट। विकास कामांची केली पाहणी। MIM नगरसेवक मतीन पटेलला 11 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी। TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवर आरोप। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्ताराने। गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरगावला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी सुहास गाडे यांनी भेट दिली। वेंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांनी न्यायालयीन लढा लढून शासनाकडून तब्बल 38 कोटींचा निधी खेचून आणला। त्यासोबतच जिल्हा परिषदेच्या इतर निधीतून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली जात आहेत। हा परिसर पावसाळ्यात 5-5 महिने संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहायचा। आज या भागात रस्ते, पूल आणि इतर विकास कामं सुरू आहेत। या कामांची पाहणी सुहास गाडेंनी केली। मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सुरगाव सारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल गावात आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे सर पोहोचले आहेत। या ठिकाणी विकास कामे त्यांच्या माध्यमातून पाहण्यात येत आहे। सर, काय सांगाल? अतिदुर्गम आदिवासी बहुल गाव आणि पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या गावात पोहोचले। सुरगाव गडचिरोली हा निसर्ग संपन्न आणि अतिशय जंगलाने व्यापलेला असा जिल्हा आहे आणि या ठिकाणी बऱ्याच गावांपर्यंत आता विकासाची गंगा पोहोचत आहे। तर त्यामध्ये सुरगाव हे गाव एक अतिशय दुर्गम असलेलं गाव। या ठिकाणी आता जिल्हा खनिज प्रतिष्ठानामधून PM जन्मनच्या घरकुलांना सोलार देण्याचं काम असेल, तसेच अंगणवाडी असेल, प्रकल्प कार्यालयाकडून बांधलेलं मल्टीपर्पज सेंटर म्हणजे बहुउद्देशीय सभागृह असेल, याच्या मार्फतून आपल्याला गावामध्ये चांगली विकासाची कामं करण्याची संधी आहे आणि त्यातून लोकांना एक दर्जेदार शासनाच्या सर्व सुविधा भेटाव्यात, हाच एक हेतू आहे। या गावात, या भागातील अनेक गावे जवळपास पावसाळ्यात 5-5 महिने संपर्क क्षेत्राच्या बाहेर राहायचे। आज शासनाने मोठी निधी दिली आणि या ठिकाणी रस्ते, पुलांचे बांधकाम आणि विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली आहे। अंगणवाडी, शाळा आणि प्राथमिक उपकेंद्र आपण स्वतः भेट दिलात, काय परिस्थिती आहे? नक्कीच परिस्थिती सुधारत आहे आणि मी खूप आशावादी आहे की येत्या काही वर्षामध्ये गडचिरोलीचा पूर्ण चेहरा बदलून जाईल। ही एक परिवर्तनाची नांदी आहे आणि आपण सगळ्यात मूलभूत ज्या सोयीसुविधा आहेत, आरोग्य असेल, शिक्षण असेल, पोषण असेल, या सगळ्यांसाठी पूर्ण जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे आणि त्याचे नक्कीच परिणाम आपल्याला दिसून येतात। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद साधलात, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची आरोग्याची पाहणी केली, काय सांगा? या भागामध्ये आपल्याला शिक्षणाचा दर्जा, आरोग्याचा दर्जा, पोषणाचा दर्जा वाढवण्यासाठी खूप वाव आहे आणि त्यासाठी एकत्रित प्रयत्न गाव पातळीवरील सर्व कर्मचारी, अधिकारी, सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने आपण निश्चितच गावांचा सर्वांगीण विकास साधू शकतो। एकूणच आपण बघू शकता, या मुलचेरा तालुक्यातील हा शेवटचा गाव आहे। या ठिकाणी आजपर्यंत कुठलेच अधिकारी पोहोचू शकले नाही, मात्र आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे सर स्वतः येऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहे। एकूणच या ठिकाणी विकास कामांना आता गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे। प्रसाद लाड कोण आहे अजून त्यांना माहिती नाही। हाकेला पाहिजे असेल तर त्याचाही पगार चालू करतो। माझी उदय सामंत, जरांगे पाटलांची चर्चा सुरू आहे। अशा लोकांवर न बोललेलंच चांगलं। प्रसाद लाड यांची लक्ष्मण हाकेंवर जोरदार टीका। त्याला प्रसाद लाड कोण आहे ते माहित नाही, त्यामुळे त्यांनी पहिला माझा गुगल
सर्च करावा. मी एकाच वाक्यात सांगतो, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार. हे अशा लोकांना आम्ही भीक घालत नाही. असे अनेक आले अनेक गेले. याच्या मागे 4 लोक नाहीत. अमोल मिटकरने कार काढली त्यावेळेला जाऊन बेळात बसला. त्यामुळे मला असं वाटतं की अशा लोकांवरती न बोलणं हे चांगलं असतं. आपली संस्कृती कोणाला शिव्या देणं, कोणाबद्दल वाईट बोलणं, कोणाला मी मारीन म्हणून बोलणं ही संस्कृती नाही, महाराष्ट्राची संस्कृती. यांना जिजाऊचे संस्कार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची या भूमीमध्ये आम्ही उभे आहोत आणि आज नाशिकमध्ये संतांच्या भूमीमध्ये, प्रभू रामाच्या भूमीमध्ये मी उभा आहे. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारे कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. काय असतं की लोक फक्त वाईट काय बोलायचं तेवढंच बघत असतात, पण मी जे बोललो ते लक्ष्मण हाकेंनी ऐकलं नाही. कदाचित त्यांच्या कान त्यावेळेला बंद झाले असतील. मी हे देखील म्हटलं की ओबीसी आरक्षणाच्या विषयावर देखील एखादा संघर्ष करावा लागला तर निश्चितपणे प्रसादला त्यांच्या बरोबर. नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं धरण, नदी, नाले तुडुंब भरले. मात्र पावसाचं पाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचलं. सुमतीनगर तसेच नंदननगर आणि साईनगरकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे ये जा करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. पावसाचं चिखल आणि खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून वाहनं काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. याकडे प्रशासनाचं लक्ष देऊन तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. हा रस्ता काय आहे, नुसतं आपटाच्या ना म्हातारे एवढे जात्या येत्या. इड काय हा रोड आहे का काय आहे? एवढं मोठी गटर आहे तर धपकन आपटलं कसं आंघोळच होती त्याच्यामध्ये. असा तर हा रस्ता आहे. या रस्त्यावरती पाणी कुठून आलं? हे जे काय इकडून तिकडून येतं ना, पावसाचं पाणी. हा पावसाचं पाणी. तुम्ही रोज या रस्त्यावर रोज या रस्त्याने जातो येतो आणि इतकं आपटतो का आंघोळच होती त्याच्यामध्ये. एवढा रस्ता भांगार हा. तुम्ही रोज गाडी चालवता का? रोज गाडी चालवतो. रोज याच रस्त्यावर? हा, मग आमचं घर तिकडे आहे त्याच्यामुळं येणं जाणं असतं आमच्या या रस्त्यात आणि खूप पाणी साचतं. इथे खड्डे खुड्डे आहेत. ज्येष्ठ लोक जातात तिकडून, येतात जातात. पडले 2-3 लोक ज्येष्ठ नागरिक. तुम्ही काहीच करत नाही या रस्त्याचं. काही तुम्ही मुरुम सुद्धा टाकू शकत नाही. हा, अशी काय ग्रामपंचायत आहे तुमची? हो, आणि महिना पाणी येत नाही. काय करणार मग? इथे लोक मरतील का इथे? हा, तुम्ही रोज या रस्त्याने चालता? दररोज या रस्त्याने आमचा रस्ताच आहे हा. हो, एवढे खड्डे, 2-3 लोक पडले इथे, बाया पडले. पावसाचं पाणी इथं साचलं जातं मोठ्या सर्व प्रमाणात. खड्डे खुड्डे पडलेले आहेत. पावसाचे पाणी पडलेले इथे. हो, त्याच्यात लक्षच कोणाचं नाही. हा, ग्रामपंचायतच्या लक्षात नाही, कोणी येत नाही. मेंबर लोक सुद्धा येत नाही इथे. हो, गोदावरी महापुराची नुकसान भरपाई अद्याप रखडलेलीच आहे. त्यामुळे गोदाकाठचे शेतकरी संतप्त झालेत. तातडीनं मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा या शेतकऱ्यांकडून देण्यात आलाय. गतवर्षी गोदावरी नदीला आलेल्या महापुरानं नदीकाठच्या शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरड मोडलं होतं. जालन्यातील गोदाकाठच्या गावांमध्ये महापुराचं पाणी शिरल्यानं घरांचं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. याबाबत शासनाकडून नुकसानीचे पंचनामेही करण्यात आले. मात्र 1 वर्ष उलटून देखील शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाई काही पडलीच नाही. नुकसान झालं, पंचनामे झाले, मात्र मदत कधी मिळणार असा संतप्त सवाल आता गोदाकाठच्या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी. गोदावरी नदीला मागच्या वर्षी महापूर आलेला होता आणि या महापुरामध्ये गोदावरी नदी पात्रावर असलेल्या गावांना मोठा या पूर परिस्थितीचा फटका बसलेला होता आणि त्यामध्ये अनेक जे गावं आहेत त्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. त्यामध्ये काही घरांची देखील पडझड झालेली होती. मात्र या शेतकऱ्यांचं अद्यापही नुकसान भरपाई देण्यात आलेली नसल्याने शेतकरी आता संतप्त झालेले आहेत. आपल्यासोबत गोदावरी नदीकाठच्या काही शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल, कसं नुकसान झालेलं होतं, काय सांगणार आहे? माझ्या शेतातून पूर्ण पूर वाहून गेला. माझी विहीर गोदाकाठला आहे माझ्या सर्वे नंबर मध्ये. त्या विहिरीच्या वर जवळपास 20 ते 25 फूट पाणी होतं. त्याचा पंचनामा होऊन तरी सुद्धा माझं विहिरीच्या त्या याच्यात नाव वंचित आहे मी त्याच्यापासून. आणि 1 वर्ष झालंय विमा सुद्धा नाही. विमा भरलेला असून सुद्धा नाही. त्याच्या माझ्याकडे पावत्या आहेत. विम्यापासून सुद्धा मी वंचित आहे आणि ह्या विहिरीच्या अनुदानापासून बी वंचित आहे. माझ्या सोयाबीन मध्ये पूर्ण पाणी, त्याचा पंचनामा सुद्धा नाही केला त्यावेळेस. आता पंचनाम्याची मी पूर्ण फाईल दाखल केली, कशाची, विहिरीची.
आजच्या तुटीत मग काही आहेत नाही जे काही आम्हाला कल्पना दिलेली नाही. आता काल 2 नाव आल्यामुळे आम्हाला माहित झालं की आपल्या काहीतरी त्रुटी असतील. पण मग यांचं काम नाही का आम्हाला सांगायचं की काय त्रुटी म्हणून, आम्ही त्यावेळेस ती पूर्ण केली असती ना. बरोबर आहे. पण आज वर्ष होऊन बी आम्ही वंचित आहेत. मग याचा काय आम्हाला काही निर्णय द्यावा त्यांनी. साधारणतः दादा तुमचं किती नुकसान झालेलं होतं यामध्ये? माझ्यावाला जवळपास 2.5 एकर कापूस होता. 2.5 एकर पूर्ण असा खरडून गेलता. त्याच्यात जवळपास 20-25 फूट असंच पाणी होतं. शेजारी सर्वे नंबर आहेत आमचे. त्याच्यामुळं माझ्यावाला बी खूप नुकसान झाली. त्याचा काय पंचनामा नुसता फोटो काढून केला, पण प्रत्यक्षात काही त्यांनी पंचनामा केलेला नाही. कारण शासनाच्या ह्या हलगर्जीपणामुळे, शासकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे 100% हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आमचं लाखो रुपयाचं नुकसान पिकांचं झालेलं आहे. याच्या संदर्भात यांनी जर दखल नाही घेतली, योग्य ती जर दखल या शासनाने जर नाही घेतली, तर याच्या वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन आम्हाला शासन दरबारी करावे लागतील, हे नक्की सांगू शकतो. अगदीच आपण पाहिलं तर मागील वर्षी गोदावरी नदीला महापूर आलेला होता आणि या महापुरामध्ये शेतकऱ्यांचं अनेकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं होतं. मात्र पंचनामे झाले, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना याबाबत कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमधून आता संताप व्यक्त होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजय गाडे, LS मराठी, जालना. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर खोचक टीका केली आहे. जरांगे ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत ते आक्षेपार्ह आहे, अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे. संविधान अंमलात आलं तेव्हापासून कुणी राजा नाही. मनोज जरांगेंना कायदेशीर धडा शिकवणार असल्याचंही सदावर्तेंनी म्हटलंय. जरांगेंचं बावनकुळ्या बोलणं अपमानास्पद आहे, असं सदावर्ते यांनी म्हटलंय. परंतु मनोज जरांगे ज्या प्रकारे व्यक्त होत आहे ते आक्षेपार्ह व्यक्त होणं ही त्याच्या पापाची जहागीरदारी नाही. या देशामध्ये भारतीय संविधान ज्या दिवशी अंमलात आलं त्या दिवशी कोणी पाटील म्हणून बोलण्यासाठी किंवा राजा म्हणून बोलण्यासाठी कोणी शिल्लक उरलेले नाहीत, कोणी शिल्लक उरलेले नाहीत. त्यामुळं ज्या प्रकारे हीन करून, ज्या प्रकारे अपमान करून, ज्या प्रकारे नीच भाषा वापरून भटक्या विमुक्त असतील, ओबीसी असतील, मागासवर्गीय असतील, भिक्षुकी करणारे आमचे कुडमुडे दोषी ब्राह्मण असतील, कुणाची सुद्धा राईट टू डिग्निटीला हात लावू दिला जाणार नाही. आणि जे असं हात लावण्याचा प्रयत्न करेल मनोज जरांगे सारखा, त्याला कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर हल्लाबोल केलाय. फक्त 4 जात पडताळण्या रद्द झाल्या तर जरांगेंची भाषा बदलली, असं ससाणे यांनी म्हटलंय. एवढ्या जातीवादी समाजाचा नेता मी यापूर्वी बघितला नाही, असंही ससाणेंनी म्हटलंय. जरांगे कोणत्या भाषेत बोलतायत? अंतरवाली ज्ञानबा असणारे मनोज जरांगेंनी आगपाकड केली आहे, असं मंगेश ससाणे यांनी म्हटलंय. हेडलाईन्स झाल्या, सविस्तर बातम्या देखील झाला. आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. पार्थ, आई कशा आहेत? काळजी घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार पार्थ पवार यांच्याकडे सुनेत्रा पवार यांच्या तब्येतीची केली विचारपूस. मोदींनी पार्थ पवार यांच्याशी मराठीतून साधला संवाद. किशोरी पेडणेकरांची मुंबई महापालिकेच्या क्रीडा भवनाला अचानक भेट. क्रीडा भवनच्या जागेला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप प्राप्त. बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या खामगाव तालुका प्रमुख चालवत असलेल्या जुगार अड्ड्यावर कारवाई. 12 जणांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. अमरावतीत इंडियन मेडिकल असोसिएशननं पुकारलेलं कामबंद आंदोलन अखेर मागे. आजपासून खासगी रुग्णालयांतील ओपीडी सेवा पुन्हा सुरू. बुलढाण्याच्या मेहकर दिवाणी न्यायालयाच्या बेलिफ एसीबीच्या जाळ्यात 10,000ची लाच स्वीकारताना रंग्यात पकडलं गेलं. जप्ती वॉरंटची कारवाई टाळण्यासाठी मागितली 15,000ची लाच. यवतमाळ शहरात वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेची विशेष कारवाई मोहीम. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या हुल्लडबाजांवर दंडात्मक कारवाई.
मावळच्या तळेगाव दाभाडे येथे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या काळा बाजाराचा प्रकार उघडकीस. 160 घरगुती गॅस सिलेंडरमधून कथितरित्या गॅस रिफिलिंग सुरू असताना पकडलं. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा दावा. ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विदर्भात मंडल यात्रा सुरू. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यात एकोडी येथे मंडल यात्रेचं भव्य स्वागत. भंडारा अत्याचार प्रकरणातील आरोपीवर आधी सुद्धा गुन्हे दाखल. आरोपी विरुद्ध विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. सततच्या पावसामुळे लोणावळा परिसरात वाहतूक विस्कळीत. दगडमाती रस्त्यावर पडले. दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याची नागरिकांकडून मागणी. आणखी अशाच काही विशेष आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.